नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज एक थोडासा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे, तो मी तुम्हाला आज डिस्कस करणार आहे, की आपण खरंच आपल्या मुलांबरोबर खूप गप्पा मारतो का हो? का ती मुलं त्यांच्या त्यांच्या दुनियात मग्न आहेत आणि आपण आपल्या दुनियामध्ये मग्न आहोत? बऱ्याच ठिकाणी आजकाल असं दृश्य पाहायलाही मिळतं आपल्याला, की आपल्याला असं वाटतं की आपण घरी येतो थकून भागून, आपल्या स्ट्रेस घेऊन, परत आपल्या हातामध्ये आपले मोबाईल फोन्स असतात आणि मग कुठेतरी आपण त्यांना त्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे विचारायचं राहून जातं. तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की जर तुम्ही तुमच्या मुलांबरोबर संवाद साधाल किंवा आज त्यांनी दिवसभर शाळेत काय केलं, त्यांनी क्लासमध्ये काय केलं, हे त्यांना नक्की आवर्जून जेव्हा तुम्ही विचाराल, तेव्हा त्यांनासुद्धा वाटेल, की येस, माझी आई आणि माझे बाबा माझ्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि माझ्या लाईफमध्ये काय चाललंय याबद्दल त्यांना खरंच इंटरेस्ट आहे. आणि दे विल फील हॅपी अँड दे विल ऑल्सो स्टार्ट शेअरिंग व्हॉटेवर दे हॅव इन देअर माइंड. कायम लक्षात ठेवा, सगळ्यात पहिले तुमच्या मुलाच्या आयुष्यात काय झालं असेल, तर त्या मुलाला कोणाला सांगायचं असेल, तर ती व्यक्ती तुम्ही असायला पाहिजे, दुसरं कोणी नाही. इतका कम्फर्ट लेव्हल तुम्ही तुमच्या मुलांबरोबर डेव्हलप करायला पाहिजे, इतकी इन्व्हॉल्वमेंट तुम्ही तुमच्या मुलांमध्ये ठेवायला पाहिजे. आणि त्याला काही जास्त लागत नाही हो. तुम्ही फक्त घरी पोहोचल्यानंतर त्यांच्याबरोबर एक 10-15 मिनिटं बसा, त्यांना गॅजेटपासून मुक्त करा, तुम्ही गॅजेटपासून मुक्त व्हा आणि त्या मुलांबरोबर, तुमच्या मुलांबरोबर त्यांच्याबरोबर संवाद साधा. ते काय करतायत, काय नाही करत आहेत, हे त्यांना विचारा. कधीतरी त्यांची स्कूल बॅग उघडून बघा, की त्यांच्या स्कूल बॅगमध्ये काय-काय आहे किंवा त्यांनी आज दिवसभरात त्याच्या बुक्समध्ये त्याच्या टीचरनी त्याच्यासाठी काय लिहून दिलंय. आणि अशा बारीक-सारीक गोष्टी तुम्ही भरपूर त्याच्याबरोबर शेअर करू शकता. करून बघा आणि नक्कीच मला कमेंट करून सांगा, की ह्याचा तुम्हाला फरक पडलाय का नाही पडलाय. तोपर्यंत बाय बाय.